तर आपल्या गावामध्ये आलो होते ओगले काका, ते पण आपल्या रुबाबच्या मेन्सवेअर शाखेमध्ये म्हणजे आपल्या देवादाच्या दुकानामध्ये. तर पाहा आपले ओगले काका काय काय बोलले, तर कंटिन्यू ब्लॉग पहा आणि आपल्या अकाउंटला सगळं पहिले फॉलो करून घ्या. मग आपल्याला माहिती पडलं ओगले काका आपल्या गावामध्ये मग गँग घिसन निघाला सीधा बेबी आपल्या रुबाबच्या मेन्सवेअर शाखेला जायला. म्हटलं चला ओगले काका भेटूनच घेऊ. म्हटलं खूप दिवसांनी आपली ओगले काका सोबत भेटू ते पहिल्यांदा. मग आपण येऊन गेले शिधू आपल्या रुबाबच्या दुकानावरती आणि पाहू शकता आपले ओगले काका येऊन गेले आणि आपल्या देवा भोपानाटी होतेच. मग काय आपल्या आता काका काय डायलॉग बोलले तुम्ही ऐका मग पूर्ण. सायकल मध्ये हवा नसली की सायकल चालत नाही. सायकल मध्ये हवा नसली की सायकल चालत नाही. आणि देवा भाऊ माझ्या सोबत नसला की माझं मन लागत नाही. माझा भाऊ माझा जीव आहे. देवा भाऊ माझा जीव आहे. फैजपूर शहर मध्ये आणि रामपूरचा ब्लॉगर आयडी आहे. इंस्टाग्रामवर रामपूरचा ब्लॉगर आयडी आहे. त्या आयडीला सपोर्ट करा, लाईक करा आणि फॉलो करा. माझा भाऊ माझा जीव आहे. फैजपूर शहर मध्ये आपले उगले काका ते एकच नंबर डायलॉग बोलले. डायलॉग तर खूप आवडला आपल्याला, पण आता सामान रे भो दुसरा डायलॉग तर ऐका तुम्ही. पंखा चालू केला की हवा येते. 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 आणि तू सोबत नसताना तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. देवा भाऊ आणि देवा भाऊचा मित्र परिवार माझा जीव आहे. फैजपूर शहर मध्ये रुबाब द परफेक्ट मेन शॉप, फैजपूर शहर, सावदा रोड, फैजपूर शहर मध्ये. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. फैजपूर शहर मध्ये देवा भाऊ माझा जीव आहे. तर आपल्या उगल्या काका तरी बोललेच भाऊ, परत आपल्या वाल्मिक भाऊ आणि आपले संकेत भाऊ काय बोलले आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही ऐका. आता बरेचसे जण म्हणता आपल्या उगल्या काका फोनच चालत नाही, पण त्याच्यामध्ये काय कारण नाही भाऊ, आता तुम्ही पाहूनच घ्या. 6,673 एक जण थोडी फोन करता. किती फोन करता सांग भाऊ. दाखव लोकांना आता रोजचे फोन 6,674 असल्यावर कसं काय फोन उचलणार आहे. आता भाऊ पाहूनच घ्या. आता आपल्या काकाला एवढे कॉल येतात भाऊ, आपल्या काका एवढे कॉल काय अटेंड करू शकता नाही, म्हणून आपल्या काकाचे आता मोबाईल फोन करून ठेवून देता. मग आपल्या उगल्या काका आले होते आपल्या रुबाबच्या ब्रँचवर आणि आपल्या रुबाबच्या ब्रँचवरून शर्ट नेणार नाही असं तो होणार नाही भाऊ. मग आपल्या देवादादा दाखवले आपल्या उगल्या काकाला शर्ट एकच नंबर भाऊ. आपल्या काकाला बी आवडला शर्ट आणि काकाला झाला मस्तपैकी आपल्या एक्सेल साईजचा. तर चला मित्रांनो, जय श्रीराम. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडला असेल भाऊ तर लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. फॉलो करून घ्या आपल्या अकाउंटले.